प्रियदर्शन जाधव होस्ट करतोय ह्याच्यापेक्षा त्याचा काही संबंध नाही फिल्मशी आणि तो होस्ट करतो हे मला उभा रडायला येते ट्रेलर मैत्री हे बघून मला रडायला मैत्री आणि प्रेम हो फक्त मैत्री आणि प्रेम कळव्यात भेटत नाही पण इथे तुला क्यू कार्ड दिलंय का मी बोलायला सांगितलं नंतर जीपे करेल बट ट्रेलरच्या बाबतीत अजूनही जसं नील बोललं की त्याला फील होतंय मला तर फील पण नाही होतं मी एकदम असं आतून मंद झालोय कळत नाहीये की स्क्रीनवर आम्ही सगळे एकत्र जे आमचं खूप वर्षांपासून स्वप्न होतं की ऑरेंज ज्यूस गँग आम्ही एकत्र दिसू कोणाच्या तरी डोक्यात आम्ही विचार करतो कोणाच्या तरी डोक्यात ती आयडिया येईल आणि फायनली राम सर नरेन सर महेश सर यांना ती आयडिया आली आणि त्यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली सो थँक्यू सो मच तुम्हाला तिघांना आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण आम्ही तुकड्या तुकड्यात काम केलंय म्हणजे आम्हाला कळत नव्हतं की आम्ही एक पॉईंट नंतर आम्ही सोडून दिलं की हा राम सरांना बरं वाटतंय ना तर शॉर्ट डन करा हा चला संपवा विषय कारण आता आम्हाला कळत नाही किती अजून चांगलं करायचं पण आता ते एकत्र बघून असं वाटतं की भाई काहीतरी केलंय ज्याच्यासाठी प्रियदर्शन जाधव होस्ट करायला आलाय सो तसं खूप छान वाटतं इतक्यात आमचा फॅन आलाय लाभलेला थँक्यू सो मच इकडे सगळ्यात मोठे फॅन आमच्या आई बाबा नाहीत जेन्युअनली स्पीकिंग तो आहे आणि तो प्रत्येक इव्हेंटला कसाही पोचतो त्याला ऍड्रेस नाही दिला त्यांनी नाही पण तो पेड का वाटतोय सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी नाही याच्यानंतर सौरभ मला असं वाटतं दशावतार तुंबाळची मंजुळा भूतंभयम जेव्हा या सिनेमाच्या सुरुवातीला दशावतार आणि तुंबाळची मंजुळा नंतर हा सिनेमा येतोय असं जेव्हा लोकांपर्यंत जाईल मला असं वाटतं हा झी स्टुडिओचा पाठिंबा आपल्याला सगळ्यात मोठा आपल्याला म्हणजे तुम्हाला माझा काही संबंध नाही सगळ्यात मोठा असेल राम टीम बद्दल सांग आणि मग तू लीड घेऊन तुझ्या कास्ट बद्दल त्यांना बोलायला थोडंसं प्रेरित कर कारण प्रत्येक वेळेला आम्ही सांगणं काही बरोबर वाटत नाही तू या सिनेमाचा दिग्दर्शक आहेस हो बरोबर आहे मला पण कारण पुष्करला आपण काहीच विचारत नाही त्याला आपण अँकरच करून टाकलेलं आहे म्हणून मी म्हटलं अँकर आहे ठीक आहे मला या सगळ्यांबरोबर काम करायला खूप मजा आली वा वा मला म्हणून माईक दिलं हे सगळं तुम्ही पण बोलू शकता नाही यांची जी एनर्जी आहे आणि जी सिनेमामध्ये उतरली आहे त्यामुळे हा सिनेमा खूप वेगळा झालाय आणि इतकी मेहनत घेतली आहे म्हणजे मी त्यांना ज्या काही गोष्टी सांगितल्या मला जितके दिवस वर्कशॉप करायचे होते त्यानंतर मला जितके दिवस रीडिंग करायचं होतं जितके दिवस आम्ही एकत्र भेटून कॅरेक्टर बद्दल जे काही डिस्कस केलं ते सगळे दिवस त्यांनी मला दिले आणि खूपच ग्राउंडेड मुलं आहेत ही म्हणजे त्यांना माहिती होतं की ही अपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी खूप मोठी आहे सो त्यांनी जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीसाठी हॅट्स ऑफ आहे म्हणजे मी पण खूप सरप्राईज झालो की इतक्या जिद्दीनं इतक्या पेटून म्हणजे अक्षरशः ते भिडलेत ते नडलेत आणि आज ही फिल्म जी आहे ती 7 मित्रांची गोष्ट आहे आणि ह्यांना हे ऍक्च्युअल लाईफ मध्ये सगळे मित्र आहेत एकमेकांचे यांनी स्वतःची सगळी जी सुरुवात आहे ती एकत्र केलेली आहे आणि त्यांची जी मैत्री जी आहे त्या मैत्रीचं इमोशन ज्या पद्धतीनं सिनेमामध्ये उतरलंय ते खूपच कमाल आहे आणि त्या इमोशनची खूप गरज होती सिनेमासाठी तर नील करण सौरभ सिद्धांत शुभम त्यानंतर मनमीत पुष्कराज यांनी सगळ्यांनी यांची जी मैत्री ज्या पद्धतीनं दाखवली म्हणजे मित्र काय असतात आणि मैत्री काय असते हा सिनेमा बघितल्यानंतर सगळ्यांना कळणार आहे सो हे तर त्यांच्या मैत्रीबद्दल झालं पण इंडिव्हिज्युअली प्रत्येकानं जो काही सिनेमासाठी सपोर्ट केलाय तो खूप मोठा आहे
म्हणजे पुष्कराज आणि मनमीतचं विशेष कौतुक यासाठी की यांनी याआधी बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलंय आणि त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव त्यांनी या सगळ्या गँग सोबत ज्या पद्धतीनं शेअर केलाय. एखादा सीन शूट होताना त्यांना ज्या पद्धतीनं मदत केली आणि त्याच पद्धतीनं त्यांनी ती मदत रिसीव्ह केली. सो ही जी देवाणघेवाण जी झाली आहे आणि याच्यामुळे हा सिनेमा जो आहे तो कोणी एकट्यानं उभा केलेला नाहीये, हा सगळ्या टीमनं उभा केलाय. म्हणजे प्रत्येक जण ती चेन रिॲक्शन असते ना, म्हणजे Actually, a song is now. काय सांगशील गजा. ह्या गजानेच मला तारलंय खरं तर. विनोद नंतर करते मी. खरं तर प्रत्येक जण मला विचारतं की नवीन मुलांबरोबर काम करून कसं वाटतंय, किंवा पहिलाच सिनेमा आहे डिरेक्टर. तर माझा जो अनुभव आहे, सगळे बोलतात की नवीन डिरेक्टरसाठी मी लकी आहे असं बोललं जातं. त्यांना हे माहित नाहीये की माझ्यासाठी नवीन डिरेक्टर लकी आहे. हा म्हणजे आतापर्यंत मी ज्यांच्यावर पहिला सिनेमा ज्या डिरेक्टर बरोबर केलाय त्यावेळी माझ्या कामाचं कौतुक झालंय. दुसरं सांगायचं तर ही सगळी मुलं म्हणजे नील, तुमची ऑरेंज ज्यूस गँग, मला खरंच तुमचं कौतुक आहे रे. म्हणजे आज खरं सांगते, काही लोकांना मीही माहित नाहीये, त्या सगळ्यांना हे माहित आहे. कारण काही असो, माझं मराठी सिनेमावर, माझ्या कामावर खूप प्रेम आहे. पण ते काम बघण्यासाठी म्हणजे आज मला असं वाटतं ना, कारण कोणतंही असो, प्रेक्षक थिएटर पर्यंत येणं खूप गरजेचं आहे. आणि जर ते तुमच्या निमित्ताने येत आहे तर तुम्ही माझ्यासाठी देवाल सगळे. सो कुठल्याही कारणाने प्रेक्षक थिएटरपर्यंत यावा. दुसरं माझ्या कामाबद्दल सांगायचं तर सगळ्यांना वाटतं खूप अभ्यासू अभिनेत्री आहे मी, खूप हुशार आहे. पण प्रियदर्शनी ह्या भूमिकेने घाम काढला रे माझा, अक्षरशः घाम काढला. म्हणजे लूक तर आहे, कारण 3-3.5 तास लागायचे. तोपर्यंत हलायचं नाही, हे नाही, ते अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि जेव्हा ते काम चालू असायचं ना, तर माझ्या आत एक वेगळी घालमेल असायची. कारण ह्यांनी काही नाही ग ताई, जी ब्रिश लँग्वेज, काही नाही, सोपं आहे असं सांगून जे केलं होतं ना, मला काहीच नाही आठवायचं. पण रामने आपला ब्रीफ दिलं होतं तेव्हा जिब्रिश लँग्वेज मध्येच दिलं होतं असं मला आणि मी विसरले की मला एकच फक्त लक्षात होतं, गजा. असं डायलॉग घेताना ते काय ते रक्कम ह्याव त्या होतं ना, आणि विसरले ना की मी बघ ना गजा. सो पण खरं तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या वाट्याला एक वेगळं कॅरेक्टर यावं. सो माझ्या वाट्याला आतापर्यंत मी विचार केला नव्हता की मी अशीही दिसू शकते की मी स्वतःलाच ओळखू शकत नाही. सो जितू आज नाही आलाय. जितूची कमाल आहे की त्याने हे असं रूपवान लोकांसमोर मला आणलंय. आणि राम, खरं तर तुला थँक्स म्हटलं पाहिजे की तुला मी या कॅरेक्टरमध्ये मी दिसले. आणि मला स्वतःला खूप भारी वाटतंय. माझे 2 डायरेक्टर, राम बरोबर मी आता फिल्म केली, हा प्रतापच्या नाटकामध्ये मी काम केलं होतं अंगाईमध्ये. सो मीना, तू पण खूप भारी दिसलास, म्हणजे ओळखूच येत नाहीये. आणि बस आता ट्रेलर बघितला, हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. सगळ्यांचीच मेहनत आहे. बरं, माझा मेकअप 3.5 तास आहे ना मला करायला लागायचा, आणि तेवढेच तास आहे ना तो उतरवायला लागायचा. हा, आणि करताना सगळे उत्साही असायचे की ये करके देते और वो करके देते और ह्या जटात. आणि पॅकअप झाला ना की हे सगळे घरी पोहोचायचे आणि मी मेकअप उतरवते आणि आरडाओरड असायचं, कारण की ते प्रॉस्थेटिक काढताना ना ही केसांवरची लव पण अरे खिचली जायची. पण एनिवेज मला स्वतःला खूप मजा आली आणि स्वतःवर वेगळं काम करता आलं. की आता बोलते मी पण जिब्रिश प्रयत्न केलेत, आता ते किती सक्सेस झाले ते सिनेमा बघितल्यावर येईल लक्षात.
पण एकूणच खूप मजा आली असं सगळेच बोलतात, पण मजा नाही, खूप मेहनत असते, सिनेमासाठी खूप वेळ दिलेला असतो. सो येस.